ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात सर्व माहिती मागवली, या संदर्भात योग्य चौकशी होईल। कुठेही अनियमितता झाली असल्यास कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। पार्थ पवारांकडून 1800 कोटींची जागेची 300 कोटींमध्ये खरेदी, स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरले। अंबादास दानवेंचा पार्थ पवारांवर आरोप, तर कोणता नियम पाळला पार्थ पवारांनी सांगावं, दानवेंचं आव्हान। कोणतंही चुकीचं काम किंवा घोटाळा केला नाही, अंबादास दानवेंच्या आरोपांनंतर पार्थ पवार यांचं स्पष्टीकरण, तर अधिकची माहिती देण्यास पार्थ पवार यांचा नकार। माझ्याकडे तक्रार आल्यानंतर कारवाई सुरू करणार, पुण्यातील कथित जमीन खरेदी प्रकरणात बावनकुळेंची प्रतिक्रिया। पुण्यातील जमीन खरेदी व्यवहार रद्द व्हावा, कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करा, पार्थ पवारांवरील दानवेंच्या आरोपांनंतर वडेट्टीवारांची मागणी, तर ईडी सीबीआय आता झोपलेत का, वडेट्टीवारांचा सवाल। पार्थ पवारांच्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये घेतलेल्या जमिनीची तक्रार करणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना भेटून लेखी तक्रार देणार, अंजली दमानिया आक्रमक। उद्धव ठाकरेंचा दुसऱ्या दिवशी धाराशिव दौरा, करजखेडामध्ये ठाकरेंचा अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांशी संवाद। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरेंचा दौरा, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचलेत, उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच मदत मिळेल, फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। कामठी विधानसभा मतदारसंघातच काँग्रेस उमेदवार सुरेश भोयर यांचं मतदार यादीत दुबार नाव, एका मतदार यादीत वय 60 वर्ष तर दुसऱ्या यादीत वय 55 वर्ष। धाराशिवमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढवावी, धाराशिवमधील ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा सूड, पदाधिकाऱ्यांच्या मताशी उद्धव ठाकरे सहमत। भाजप सोडून कोणत्याही पक्षाशी आघाडी करा, पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत स्थानिक नेत्यांना सूचना, सूत्रांची माहिती। आगामी निवडणुकांमध्ये काका पुतण्यांची युती होणार का, याकडे लक्ष। आगामी निवडणुकीत पवार काका पुतणे एकत्र येतील, रोहित पवारांनी संकेत दिल्याचं तुषार कामठे यांचं विधान। निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर काँग्रेस ठाम, मनसेसोबत युती न करण्याची भूमिका, स्थानिक पातळीवर झालेला निर्णय हायकमांडला कळवणार, सूत्रांची माहिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचं बिगुल वाजताच राज ठाकरेंचे दौरे सुरू। नागपुरातील मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी 1 कोटींपेक्षा जास्त खर्च, डागडुजीसाठी सुरू असलेल्या उधळपट्टीची SIT चौकशी करा, नितीन राऊतांची सरकारकडे मागणी। ऐतिहासिक विजयानंतर मोदींकडून विश्वविजेत्या भारतीय महिला संघाचं अभिनंदन, मुख्यमंत्री फडणवीसही 7 नोव्हेंबरला खेळाडूंसह प्रशिक्षक आणि अन्य सदस्यांचा सत्कार करणार। आसामी गायक जुबिन गर्गची हत्या, CIDच्या तपासात विषबाधा झाल्याचं समोर, खून आणि कट रचल्याचं उघड, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मांचा दावा। नासा आणि इस्रो यांनी संयुक्तरित्या विकसित केलेला निसार उपग्रह उद्यापासून कार्यान्वित होणार, निसार 30 जुलैला इस्रोच्या GSLV रॉकेटद्वारे सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।